हे गाईज नमस्कार मंडळी, सगळ्यांचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज बघा ह्याला आपल्या फ्लावरला भिजवायचं होतं बरं का, परंतु रात्रीच आपल्याकडं जवळजवळ 12-1च्या दरम्यान भरपूर असा पाऊस म्हणजे मस्तपैकी पडला आहे. तर मित्रांनो, हे खुरपायचं पण झालं आहे, बघू शकता जसं चकाचक असं रान करून टाकलं सगळं. तर काल थोडंसं राहिलं बरं का तिकडं समोर, तुम्हाला म्हणलं तिकडं. तर काल काय झालं की बायाला पण तेवढं झालं नाही, 2 बाया आपल्या कमी आल्या. तर मित्रांनो 7 होत्या, त्यातल्या 5च आल्या, त्याच्यामुळे तेवढं रान राहिले. तर मित्रांनो चला, तुम्हाला दाखवतो आता फुलावर कशी झाली, त्याच्या वाळी झाली का नाही ते पण दाखवतो मित्रांनो. तर चला, तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला आपले रोजचे व्हिडिओ बघायला मिळणार आहेत मित्रांनो. चला, तर मित्रांनो बघू शकता इकडं आता हे आपलं फ्लावर कोबी हे आपण 2दा फवारून घेतले, तरी पण मित्रांनो हे बघू शकताय असं आळे झालेत. ह्याचं कारण काय झालं माहिती का, की ह्याच्यामध्ये भरपूर असं तण होतं मित्रांनो. तण असल्यामुळं ही आळ्या झालेल्या आहेत. तर तण तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्ही तर व्हिडिओमध्ये पहिल्या बघितलंच, नसलं बघितलं तर बघून घ्या तो व्हिडिओ. तर ह्या फ्लावरच्या इतकं वरती म्हणजे फ्लावर आपली आहे एक ईदभर समजा, आणि त्याच्यावरती ईदभर म्हणजे एक फ्लावरच्या वरी 4 बोटं असं गवत होतं मित्रांनो. आणि त्याच्यामुळं आपल्या फ्लावरला एक थोड्या आळ्याचा प्रादुर्भाव झाला. म्हणजे तर कुठं काय झालं की आळ्याने शेंडा खाल्ला आहे बरं का, एखादा म्हणजे लय नाही, परंतु एक 10-5 झाडाचा खाल्ला दिसला असं, म्हणजे तण उचलिता कारण ह्याच्यामध्ये तण भरपूर होतं, तण उचलून टाकले मित्रांनो आत्ताच. तर चला, तुम्हाला जे राहिलं आहे का पुढे खोरपायचं ते पण दाखवतो मित्रांनो. तर मित्रांनो, हे आता एक 15 दिवसामध्ये ह्याला फुल जी लागायची टायमिंग आहे का, ते 15 दिवसामध्ये मित्रांनो फुल लागणार आहे ह्याला आता. तर मित्रांनो बघू शकता ही साखरे अशा राहिलेत मागं. तर मित्रांनो 15 दिवसामध्ये फुल लागलं का, तर नंतर पुन्हा 1 महिनाभर म्हणजे 1-1.5 महिना अजून लागणार आहे ह्याला निघायला बरं का. तर सध्याला तर एकदम असं मस्तपैकी असं दिसायला लागले बरं का, आणि ह्याची ग्रोथ पण चांगली झाली. तरी पण ह्याला खत अजून सोडायचं राहिलं आहे मित्रांनो, खत सोडायचं आहे अजून. आणि हे बघू शकताय आपली शिपो जी आहे का मध्ये लावलेली, तर ह्या शिपोमुळं ती मित्रांनो ह्याला खुरपावं लागलं. तर नंतर पण आपल्याला ह्याच्यामध्ये तणनाशक हाणून घ्यायचं, म्हणजे गोबीतलं नाही बरं का, परंतु काहीतरी थोडंसं जुगाड करून ह्या गोबीला आपल्या म्हणजे खराब होऊ नये ह्यासाठी काहीतरी थोडंसं जुगाड करून आपल्याला नंतर दुसऱ्या वेळेस, आता हे बघू शकता ह्याच्यामध्ये अजून तण उगवायला लागले. तर ह्याच्यासाठी नंतर आपल्याला नियोजन करायचे. तोपर्यंत आपली फ्लावरमधलं जे आंतरपीक आपण आहे शिपो आणि इकडं धन हे घेतलेलं आहे मित्रांनो, तर हे पण आपलं नंतर निघून जाणार आहे. आणि नंतर आपण ह्याच्यामध्ये तणनाशक खाणार आहेत. तर मित्रांनी आपल्याला कमेंट केली होती की तणनाशक कोणतं सांगा. तर मित्रांनो, आमच्याकडं आम्ही आता म्हणजे फुलगोबी आहे का, तर ह्याच्यामध्ये हाना पेशल काही नाही माहिती बरं का, परंतु आपल्याला ह्याच्यामध्ये हाणायचं ते तणनाशक म्हणजे आपलं जे मेरा एकतर आहे का, तर ते. परंतु मित्रांनो, हे आपल्या फुलगोबीवर पडता कामा नाही, म्हणजे ज्याच्यावर पडन का ते तण खलास होतं आहे, म्हणजे मरून जाते. तर त्यासाठी आपल्याला ह्याला पत्रा किंवा आपल्या मेन कापडाचं जे असं चौकोनी एक करून त्याच्यामधून माणसाला चालवायचं, आणि मागून मोरून 2 माणसं डबल लागतात. म्हणजे मोहरी जसं आपण फवारीत चालतात तसं तो साच्या आहे का तयार केलेला ती आपण घेऊन चालायचा. तर मी ते तसा व्हिडिओ पण नंतर काढणार आहे बरं का. तर आपल्याला ह्याच्यामध्ये फवारायचं अजून. आणि बघू शकता इकडे हे राहिलेलं आपलं खोरपायचं. तर एवढा हे टाकू एवढं राहिले बघा. तर इथून चिपार इकडे इथपर्यंत राहिले, आणि मस्तपैकी असं कडक ऊन पडलं आहे मित्रांनो. सकाळपासून पाऊस होता बरं का, त्याच्यामुळं आज बाया बंद करून टाकल्यात. आणि म्हणलं पाऊस जर आला तर बायाला पुन्हा मग थोडं परेशानी होती एक खुरपायला, कारण हातामध्ये तण येत नाही काही नाही. मस्तपैकी असं कडाक्याचं ऊन पडलं आहे मित्रांनो, भारी वाटायला लागलं आहे. परंतु काय झालं आहे की आपल्या बाया बंद असल्यामुळे हे आपलं आज एवढं खुरपायचं हे राहून गेलं आहे मित्रांनो. आणि इकडं बघू शकता हे आपण इकडं पालकडं काकडीसुद्धा आहे मित्रांनो. तर काकडी पण आता लागलंच म्हणायचं, काळ्या लागायला लागल्यात मित्रांनो. तर बघू शकता आता ह्याचंच खरं मेन काम आहे म्हणायचं. तर बघू शकता हे तर मित्रांनो, ह्याचं एक पान असं करपलेलं दिसायला लागले. ह्याला नेमकं काय झालं आहे काही समजा नाही. ह्याच्यामध्ये आळी शिरलेली असावा, त्याच्यामुळं हे असं म्हणजे सुकल्यासारखं झालं आहे बरं का. आणि वारं पण भरपूर सुटलं आहे मित्रांनो. बघू शकता हे कसं असं क्वालिटीमध्ये दिसायला लागलं आहे आता फुल. तर इकडं बघू शकताय, तर अशा पद्धतीनं असं क्वालिटीमध्ये आपलं फुल दिसायला लागलं आहे मित्रांनो. एकदम असं क्वालिटी म्हणजे क्वालिटी जबरदस्त क्वालिटी निघणार आहे मित्रांनो. आणि आपलं 1 किलोचं जरी फुल निघालं का ह्याच्यामध्ये, म्हणजे 1 किलोच्या आसपास जरी फुल निघालं
किंवा पाऊण किलो जरी निघालं तर मित्रांनो हे आपलं 5,000 रुपये तुम्हाला तर सांगितलंच आपण 5,000 रुपये. तर 1 किलोनं जरी म्हणलं तरी आपलं जवळजवळ एक 5 टन माल निघन ह्याच्यामध्ये. म्हणजे 5 टन म्हणजे मित्रांनो सांगायचं झालं तर एक 20 रुपयानं जरी गेला का 5 टन माल म्हणजे 20 रुपयानं म्हणजे 20 रुपये किलो म्हणल्यानंतर बघू शकता 2,000 रुपये क्विंटल असं होतं आहे. 20 10 200 आणि 2,000 हो बरोबर आहे. तर 20 न गेला तर आपलं 2,000 रुपये क्विंटल ह्या हिशोबानं आपला माल जाईल. आणि आपला माल हे 1 किलोचं जरी फुल झालं तरी 5 टन निघेल. तर एक 2,000 रुपये क्विंटलनं म्हणलं तर 20 आणि 20 म्हणजे 100. तर मित्रांनो जवळपास लाख रुपये असं होतं आहे गणित. परंतु आपले 60-70 हजाराची बी झाली का तरी बी आपलं 20,000 रुपये खर्च जाऊन आपल्याला 50,000 रुपये जरी राहिले तरी मित्रांनो आपल्याला खूप आहे ह्याच्यामधून. कारण ह्याच्यामध्ये जे सोयाबीन असते मित्रांनो सोयाबीनला भरपूर खर्च होतो आहे. तिकडून तिकडे बघू शकता अर्ध्यामध्ये पण सोयाबीन आहेच आणि त्याच्यामध्ये खर्च असं भरपूर होतो आहे. त्याच्यामध्ये काय असतं एक माहिती का की त्याला मळायला खर्च असतो काढायला खर्च असतो म्हणून आपण लांब बघितलं आहे. आणि मार्केट जर चांगलं राहिलं तर ही फुलगोबी लाखाची पण होऊ शकते. तर ह्याच्यामधून आपल्याला 70-80 हजार पण मिळू शकतात मित्रांनो. नंतर तुम्हाला व्हिडिओ टाकणारच आहे मित्रांनो. तर चला आता हे इकडं तुम्हाला ककडी पण दाखवून घेतो थोडीशी बघू शकता. आता खुरपिण्यामुळे एकदम टाकाटाक दिसायला लागली बघू शकता. आता ह्याला इथं कळ्या पण लागणार आहेत मित्रांनो. हे बघू शकता आता ही आपल्याला दिसते का तर ह्याच्यामध्ये आता कळी लागणार आहे मित्रांनो. प्रत्येक कांडोकांडी असं कळी लागणार आहे मित्रांनो. हे बघू शकताय छोटी छोटी बारीक ही जी दिसते का तर ही कळीची जागा आहे मित्रांनो. आणि ह्याला आता इथं कळी लागणार आहे. तर प्रत्येक ह्याला तसंच कळी लागणार आहे मित्रांनो. 4 दिवसामध्ये ह्याला फुलं पण लागतील. नंतर मी तुम्हाला फुलाचं पण असं म्हणजे फुलं लागल्याच्यानंतर तुम्हाला व्हिडिओ दाखवणारच आहे. आणि ह्या फ्लावरला सुद्धा मित्रांनो आता आपल्याला खत सोडून घ्यायचं. कारण ह्याच्यामधलं जे इगिन म्हणतो आपण तणाचं तर मित्रांनो ती इगिन पण निघून गेलं मित्रांनो. कृपया करून जर कोणाला लावायचं असेल का तर ठिबक करून डबल लाईन टाकून तुम्ही ह्याला मल्चिंग करा. कारण मल्चिंगचा पण आपण व्हिडिओ काढूयाच. आपल्याला किती खर्च लागला ह्याला खुरपायला आणि किती बाया लागायला लागल्यात सगळ्या झाल्याच्या नंतर. आता हे इथं समोर राहिले इथं तर हे झाल्याच्या नंतर आपण तो पण व्हिडिओ काढूच मित्रांनो. कारण खर्च किती होतो आहे आणि मल्चिंगला किती खर्च होतो आहे हे पण सांगू. एवढ्या आपल्या क्षेत्राला जवळजवळ 5,000 रुपये. तर 5,000 रुपये तुम्ही एक 6 फुटाच्या अंतरावरती 2 रोप असं लावलेलं आहे. तर तुम्ही हिसाब करून तुमचं म्हणजे तुम्हाला अंतर किती ठेवायचे ह्याच्यावर राहतं मित्रांनो. तर नंतर तुम्हाला सांगेन की किती खर्च आला आहे काय झाला आहे. तर मित्रांनो कारण इथं आपलं खुरपायचं राहिलं आहे तर आम्ही आता हे बाहेरच्या नागावसर इथं घरच्या घरी खुरपू. परंतु त्याचं पण ॲड करू यामध्ये खर्च म्हणजे रोजगार. आणि तुम्हाला सांगू मल्चिंगला पण किती खर्च होतो आणि आम्हाला असा किती खर्च आला. तर डबल खुरपा लागणार आहे मित्रांनो. त्यासाठी फवारायचं जुगाड मी नंतर तुम्हाला सांगणार आहे. तर मल्चिंग केल्याच्या नंतर आपल्याला फवारायची गरज नाही किंवा खुरपायची गरज नाही मित्रांनो. कारण काय असतं की मल्चिंग केल्याच्या नंतर आपल्याला एकदम असं ओकेमध्ये फक्त बोळ पाडून त्याच्यामध्ये हे रोप लावायचं असतं. आणि नंतर पुन्हा कुठंही जागा आपली मोकळी राहत नाही आणि तण होत नाही. आणि योग्य तो आपल्याला म्हणजे आता ह्याच्यामध्ये खत टाकलेला होता बघा पहिला तर ह्याच्यातला काही ना काही खत ह्या तणानं पण खाल्लं असणार आहे. तर तुम्ही बघू शकता तण किती मोठं दिसतंय. तर त्याच्यामुळं आणि मल्चिंग केल्यावर सगळं म्हणजे खत पाणी सोडतं ते आपल्या सगळं ह्याला गवस होणार आहे आपल्या फ्लावरला. तर बघू शकता क्वालिटीमध्ये फ्लावर आहे आपली. तर सगळी फ्लावर ह्या पद्धतीनं आहे. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही बघू शकताय. आज आवाळ पण आलं डबल. तर अजून पाऊस सांगितलेलं 3 वाजता त्याच्यामुळे आपण आज बाया बंद केलं. तर उद्या अजून बाया लावू गावसाऱ्यात तर मग आपल्याला घरच्या घरी खुरपावं लागेल. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला आजची माहिती कशी वाटली फ्लावरविषयी तर उद्याच्याला आपण अजून माहिती देणार आहे. म्हणजेच की आपले जी फ्लावरला आपण कोणतं फवारले केलेली आहे किंवा मध्ये तणनाशक कसं फवारायचं काय करायचे तर जुगाड पण तुम्हाला नंतर मी दाखवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो जेणेकरून तुम्हाला पुढले आपले असे नवीन व्हिडिओ बघायला मिळतील. चला भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय जवान जय किसान जय महाराष्ट्र.